मग सर तुम्हाला वाटलं नाही का बॉयलर कोंबडीमध्ये आपलं जास्त प्रॉफिट आहे आणि गावरान कोंबडीमध्ये कमी आहे, कारण की त्याला कालावधी जास्त लागतो, असं तुम्हाला कुठं वाटलं नाही का? मग तुम्ही बॉयलर सोडून गावरान पोल्ट्री फार्म करण्याचा डिसिजन का घेतला? तर मॅडम कसं आहे, सगळी बघताय तुम्ही सगळीकडे आता औषध पाणी वगैरे फवारणी सगळी चालू आहे. म्हणजे त्यांचं भाजीपाला असेल काय असेल ते बरोबर, त्यामुळे सगळं केमिकल्स प्रमाण वाढत चालले. मला डोक्यात काही विचार नाही काय ना, आपण कोरोनेशन नॅचरल पद्धतीनं आपण कुक्कुटपालन करू. मग त्यामध्ये कुठली निवड करायची तर आपली पारंपरिक पद्धतीने चाललेली ओरिजिनल प्युअर गावाची. थोडा वेळ लागतो पण आपण खात्रीशीर माणसांना अंडे असेल चिकन असेल त्यांना त्यांच्या शरीरावरती चांगलाच फायदाच होणार आहे. आता कसं आहे, बॉयलर असेल जीटीपी असेल त्यांचं दोन्हीचं मिळून एकच खाद्य केमिकल, ते खाल्ल्यानंतर आपल्याला त्याचा त्याचा फायदा झाला पाहिजे शरीरासाठी. आपले जे कुक्कुटपालन जे आहे ओरिजिनल त्याचं खाल्ल्यानंतर आपल्याला अंडी असेल म्हणा किंवा चिकन असेल खूप असा आपल्याला फायदा होतो.